शेतकरी मित्रांनो नमस्कार. धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुद्र गायकवाड आपले सर्वांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे बाजारभाव. पण ते जाणून घेण्यापूर्वी आपणास विनंती करतो, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर, कमीत कमी 150, जास्तीत जास्त 900, सर्वसाधारण दर आहे 525 रुपये. पुढील बाजार समिती आहे पुणे, कमीत कमी 500, जास्तीत जास्त 1400, सर्वसाधारण दर आहे 950 रुपये. पुढील बाजार समिती आहे राहुरी, कमीत कमी 100, जास्तीत जास्त 1500, सर्वसाधारण दर आहे 800 रुपये. पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव, कमीत कमी 200, जास्तीत जास्त 1600, सर्वसाधारण दर आहे 900 रुपये. पुढील बाजार समिती आहे राहता, कमीत कमी 400, जास्तीत जास्त 1400, सर्वसाधारण दर आहे 1000 रुपये. पुढील बाजार समिती आहे आळेफाटा, कमीत कमी 900, जास्तीत जास्त 1610, सर्वसाधारण दर आहे 1260 रुपये. पुढील बाजार समिती आहे पारनेर, कमीत कमी 200, जास्तीत जास्त 1600, सर्वसाधारण दर आहे 950 रुपये. पुढील बाजार समिती आहे ओतूर, कमीत कमी 700, जास्तीत जास्त 1650, सर्वसाधारण दर आहे 1300 रुपये. पुढील बाजार समिती आहे पैठण, कमीत कमी 100, जास्तीत जास्त 1000, सर्वसाधारण दर आहे 800 रुपये. पुढील बाजार समिती आहे रामटेक, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 1500, सर्वसाधारण दर आहे 1200 रुपये. पुढील बाजार समिती आहे कडा, कमीत कमी 100, जास्तीत जास्त 1200, सर्वसाधारण दर आहे 950 रुपये. तर मित्रांनो, हे होते आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे बाजारभाव. मित्रांनो, हे भाव बाजार समित्यांमधील आहे. स्थानिक बाजारात कांदा या पिकाच्या दरात थोडाफार बदल असू शकतो. आपल्या जवळील बाजारात दराची चौकशी करूनच माल विक्रीचा निर्णय घ्यावा. तसेच आपल्या भागात कांद्याला काय दर मिळत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया एका अशाच नवीन अपडेटसह. जय जवान, जय किसान.